नमस्कार. आजच्या या विशेष आणि माहितीपूर्ण विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या रोजच्या जगण्याशी खूप जवळून जोडलेला आहे. आज आपण सेरोटोनिन या अतिशय महत्त्वाच्या हार्मोनची जैविक रहस्य उलगडणार आहोत. त्याचबरोबर केवळ विज्ञानाच्या आधारे आपला मूड कसा सुधारावा आणि आनंदी कसं राहावं याचे 6 नैसर्गिक आणि सिद्ध झालेले उपायही आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. भाग 1. उदास आहात का? यामागचे जैविक कारण. रोजच्या धावपळीत आणि ताणतणावात अचानक कधीतरी खूप उदास वाटतं, बरोबर? हा असा अनुभव आहे जो जगातल्या प्रत्येक माणसाला कधी ना कधी येतोच. जेव्हा जेव्हा अशी दुःखाची भावना दाटून येते तेव्हा साहजिकच वाटतं की हे सगळं फक्त आपल्या मनाचे खेळ आहेत, आजूबाजूच्या परिस्थितीमुळेच हे दुःख निर्माण झालंय असंच वाटत राहतं. पण आजचं आपलं हे संदर्भ साहित्य एक अतिशय रंजक आणि आश्चर्यकारक सत्य मांडतं. ते म्हणजे ह्या उदासीनतेमागे फक्त भावना नसून एक खूप मोठं बायोलॉजिकल म्हणजेच जैविक कारण दडलंय. शरीरातील रसायने या सगळ्या मागे असतात. भाग 2. सेरोटोनिन, ज्याला आपण हॅपी हार्मोन म्हणतो. तर आपल्या या संपूर्ण कथेचा जो खरा जैविक हिरो आहे त्याची आता ओळख करून घेऊया. हा हिरो दुसरा तिसरा कोणी नसून मेंदूत स्रवणारा एक विशिष्ट हार्मोन आहे, ज्याला हॅपी हार्मोन या नावानेही ओळखलं जातं. या सेरोटोनिनची ताकद खरोखरच थक्क करणारी आहे. संदर्भ साहित्य स्पष्टपणे सांगतं की सेरोटोनिनचं अगदी थोडंसं प्रमाण वाढलं ना तरी एका उदास व्यक्तीच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलू शकतं. हा एक असा जादुई हार्मोन आहे जो चिंता दूर करतो, मूड क्षणात फ्रेश करतो, भुकेवर नियंत्रण ठेवतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतून आनंदी राहण्यास मदत करतो. विचार करा, केवळ एका रसायनाचा हा किती मोठा प्रभाव आहे. इथे सर्वात महत्त्वाची आणि कळीची गोष्ट अशी की हे सेरोटोनिन नैसर्गिकरित्या कसं वाढवायचं हे समजून घेतल्यास आपण उदासीनतेवर अगदी सहज मात करू शकतो. चिंता कमी करणे, मूड सुधारणे, भूक नियंत्रित करणे आणि आनंद वाढवणे हे चारही फायदे मिळवण्यासाठी कोणत्याही कृत्रिम औषधांची गरज नाही. मेंदूतील या रसायनाचं संतुलन योग्य नैसर्गिक उपायांनी सहज साधता येतं. वळूया भाग 3 कडे. जादुई आहारातील घटक मूड सुधारण्यासाठी नेमकं काय खावे? आपला आहार आपला मूड कसा ठरवतो हे बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे. संदर्भ साहित्याने दुधाचं महत्त्व विशेष अधोरेखित केलंय. दूध पिण्याचे फायदे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, पण यामागचं विज्ञान काय सांगतं? तर दुधामध्ये अल्फा लॅक्टॅल्ब्युमिन नावाचं एक अत्यंत महत्त्वाचं कंपाऊंड असतं. हा घटक थेट सेरोटोनिनची निर्मिती करण्याचं काम करतो. म्हणजेच या अल्फा लॅक्टॅल्ब्युमिन युक्त आहाराचं सेवन केल्याने आपला मूड अगदी नैसर्गिकरित्या आणि वेगाने सुधारण्यास मदत होते. यानंतरचा घटक म्हणजे आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारी हळद. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक अतिशय प्रभावी घटक असतो. संदर्भ साहित्य स्पष्ट करतं की या कर्क्युमिनमध्ये चक्क नैसर्गिक अँटीडिप्रेसंट म्हणजेच नैराश्य घालवणारे गुणधर्म असतात. त्यामुळेच जेव्हा थोडं उदास किंवा थकल्यासारखं वाटत असेल तेव्हा कोमट दुधात थोडीशी हळद घालून प्यायल्यास चटकन मूड सुधारतो. दूध आणि हळदीचं हे मिश्रण सेरोटोनिन वाढवण्यासाठी एका उत्कृष्ट टॉनिकसारखंच काम करतं. आता आपल्या शरीरात कसा एक वेगळा जैविक लढा सतत सुरू असतो ते बघा. काळा मिरीमध्ये पिपेरिन नावाचं एक ॲक्टिव्ह कंपाऊंड असतं. आता हे पिपेरिन नक्की काय करतं? तर शरीरात काही अशी एन्झाईम्स असतात जी सेरोटोनिनच्या निर्मितीमध्ये अडथळा आणतात किंवा त्याला चक्क नष्ट करतात. पिपेरिन थेट या घातक एन्झाईम्सलाच ब्लॉक करतं, म्हणजेच त्यांना थांबवतं. एका अर्थाने काळी मिरी ही आपल्या या हॅपी हार्मोनचं रक्षण करणारी एक मजबूत ढालच आहे. भाग 4. सकारात्मक जीवनशैलीतील बदल. आहाराव्यतिरिक्त आपण अजून काय करू शकतो? केवळ आहारावर अवलंबून राहून चालणार नाही. आहारासोबतच आपल्या काही शारीरिक कृतींचा आणि मेंदूतील रासायनिक बदलांचा थेट संबंध असतो. अलीकडच्या अभ्यासांतून हे सिद्ध झालंय की मसाज घेतल्याने केवळ शरीरच मोकळं होत नाही, तर त्यामुळे सेरोटोनिनच्या वाढीस थेट चालना मिळते आणि दुःख दूर होतं. तसंच शांत आणि पुरेशी झोप आणि सेरोटोनिन यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. अपुरी झोप आपला मूड खराब करू शकते. आणि सर्वात शेवटी व्यायाम. विज्ञान अगदी स्पष्टपणे सांगतं की सेरोटोनिन स्रवण्यासाठी व्यायाम करणं हा सर्वोत्तम आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे. मग ही सर्व शास्त्रीय माहिती आपण आपल्या दैनंदिन जीवनात कशी आणायची? संदर्भ साहित्याने हे 3 अतिशय सोपे आणि स्पष्ट टप्पे सुचवले आहेत. पहिलं, जेव्हा शक्य असेल तेव्हा रिलॅक्स होण्यासाठी मसाज घ्या. दुसरं, शरीराला आणि मेंदूला शांत करण्यासाठी रोज पुरेशी झोप घ्या. आणि तिसरं, या हॅपी हार्मोनचा सतत पुरवठा होण्यासाठी नियमित व्यायाम करा. या 3 साध्या सवयी मेंदूला सेरोटोनिनचा पुरवठा अखंडित ठेवतात आणि नेहमी प्रसन्न ठेवतात. भाग 5. आनंदी जीवनाचा मार्ग आणि स्वतःवर जैविक नियंत्रण मिळवणे.
आतापर्यंत समोर आलेल्या सर्व गोष्टी एकत्र जोडल्या की एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. भावनांच्या आहारी न जाता या विज्ञानाच्या मदतीने स्वतःच्या आनंदावर आपल्याला खऱ्या अर्थाने एक जैविक नियंत्रण मिळवता येऊ शकतं. आनंदाचं हे विज्ञान समजून घेतल्यामुळे आता मानसिक स्वास्थ्यासाठी ठोस आणि प्रभावी पावलं नक्कीच उचलता येतील. शेवटी एक अतिशय रंजक प्रश्न उरतो. हे 6 नैसर्गिक उपाय दूध, हळद, काळा मिरी, मसाज, झोप आणि व्यायाम जर रोजच्या जीवनात अंगीकारले तर आपलं जीवन किती सकारात्मकरित्या बदलू शकेल. कदाचित मेंदूतील या हॅपी हॉर्मोनला जागृत करण्याची हीच ती खरी गुरुकिल्ली आहे. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. नेहमी आनंदी आणि निरोगी रहा.